या मैदानात जिवंत आहेत। या मॅचचा रिझल्ट काय आहे थोड्याच वेळात जरूर पाहायला मिळेल। मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं याच मैदानावरती 50 पूर्ण करणारा 50 पूर्ण करणारा बलवली गावचा सुपुत्र सागर ऑन स्ट्राइक आहे। नॉन स्ट्राइकिंग एंड मध्ये मितेश आहे। पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मैदानाच्या दिशेने विशाल प्रचंड टाळ्याने सहर्ष स्वागत केलं जातोय। पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय खारसापोली टीम्स कडून। पहिला गोलंदाज क्रमांक 1 विशाल गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय। वर द विकेट मारा उजव्या हाताने समोर आहे सागर। लेट्स प्ले द क्रिकेट। पहिला बॉल वेगाचा वापर अगदी फुलर लेनचा चेंडू होता। हलक्या हाताने गॅप बनवून खेळण्याचा प्रयत्न झाला। क्षेत्ररक्षण केलं जातोय। चेंडूचं प्रचंड टाळ्याने स्वागत केलं जातोय। प्रत्येक चेंडूवरती अशाच प्रकारच्या टाळ्या तुम्हाला पाहायला मिळतील कारण एकाच विभागातील 2 टीम्स आपल्याला पाहायला मिळतात आजच्या रजनीमध्ये। पहिला बॉल होता डॉट बॉल जरूर आलाय। सुरुवात खूप चांगली झाली आहे डॉट बॉलने सुरुवात। यावेळचा बॉल फास्ट अँड फ्युरियस बॉल अतिशय प्रचंड वेगाने वेगावरती स्वार होऊन विशाल इथे गोलंदाजी करत असताना पाहतोय आपण। लगातारचा दुसरा चेंडू डॉट आहे। कोणती धाव नाहीये त्यामुळे आता सध्याच्या घडीला सागर सारख्या खेळाडूला बांधून ठेवलंय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये। परंतु जास्ती वेळ ही शांतता राहणार नाहीये कारण सागरकडे तो पोटेन्शियल आहे। मैदानावरती तो आकर्षक पद्धतीने फटकेबाजी करत असतो। तिसरा चेंडू चांगला चेंडू होता। हलक्या हाताने फक्त मनगडाच्या साहाय्याने चेंडूला फक्त दिशा दिली आहे। स्क्वेअर लेग मधून बॉल सरळ सीमारेषा पार होतोय। फरार चौकार मिळतील धावा 4। ही जाते है जिन्हें साई बाबा बुलाते हैं। ओम साई राम। आजचा गुरुवारचा दिवस आणि बाबांचं खूप सुरेख सुंदर गाणं। यावेळचा बॉल स्टेअर केला। यावेळेस मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक येईपर्यंत सिंगल तिथे कंप्लीट झाले। प्रत्येक घडामोडी मागे बघाच टाळ्या वाजतात। एका बाजूला खारसापोली टीम आहे तर दुसऱ्या बाजूला बलवली टीमच्या माध्यमातून 5 धावसंख्या धावफलकावरती लागल्यात। सागर आता नॉन स्ट्राइकिंग एंडला आहे। समोर आहे मितेश। सातत्याने मागच्या मॅचमध्ये सुद्धा पार्टनरशिप बिल्ड करण्यात आली होती आणि या दोघांचं सहकार्य दोघांची साथ महत्त्वाची होती। विचारविनिमय जरूर केले जातात कशा पद्धतीने खेळ पुढे सरसावा, कोणत्या खेळाडूवरती फलंदाजावरती गोलंदाजावरती हल्ला चढवावा, सध्या शांततेने खेळावं की फास्ट क्रिकेट खेळावं हा विचार जरूर मितेशने जरूर मांडला असेल। मितेशसाठी हा बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता। पुलसाठी गेला परंतु इट्स अ फेअर डिलिव्हरी। पंचांचा जरूर निर्णय येतोय आपल्यापर्यंत। डॉट बॉल आहे। पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता। हाफ ट्रॅकर चेंडू होता। बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये। जरूर चांगला चेंडू। अजून एक चांगला चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न। व्हॉट अ कॅच। एका हाताने 100 आणि मितेशला इथे बाद करतोय माघारी परतवतोय। क्या बात है क्या कॅच है। डीजे होऊन जाऊ द्या। ला 100 कॅच 100 कॅच तुम्हाला पाहायला मिळाले। खूप चांगला एफर्ट्स होता आणि त्यामध्ये तो यशस्वी झालाय। संकेत तिथे उभा होता। संकेतने खूप चांगल्या पद्धतीने कॅच डिलिव्हर्ड केले तिथे। मितेश सारख्या खेळाडूला माघारी परतवलंय। फक्त आणि फक्त 5 वरती पहिला मोरा बाद झालाय। पहिली विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना तुम्हाला पाहायला मिळतोय।
पहिलं षटक इथे पहिली षटक समाप्तीची घोषणा. दुसऱ्या षटकाला इथे प्रारंभ जरूर होईल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज क्रमांक 2 ऋतिक, हा सुद्धा गुणवान खेळाडू आहे. याच्याकडे सुद्धा पोटेन्शियल आहे. डान्स, रिदम, बॅलन्स सगळ्या गोष्टी त्याच्याकडे पाहायला मिळत आहेत. खारसोपरे टीमच्या माध्यमातून नेहमीच चांगल्या दादा फलंदाजांना नमुन्याचं काम या गोलंदाजाच्या माध्यमातून होत राहत असतो. परंतु समोर कोण आहे? सागर. बलवली संघाची रन मशीन सध्या मैदान आपण बघतो स्ट्रायकिंग एंडला आहे. जास्त वेळ खामोश सागरला ठेवू शकत नाही आहे. सागरचे विकेट महत्वाची आहे. एक ब्रेक थ्रू जरूर मिळालाय. धावसंख्येला जरूर आला घातलाय. वन्स अगेन यावेळचा बॉल फास्ट अँड फ्युरियस, अगदी गॅप बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न न होऊ शकत आहे. सिंगल तिथे कंप्लीट आहे. ऋतिकसाठी जोरदार टाळ्या होत आहेत. ऋतिकसाठी जोरदार टाळ्या होत आहेत आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश स्ट्रायकिंग एंडला सध्या पंचांच्या दिशेने आपण बघतोय की खेळण्यासाठी सज्ज होतोय. फास्ट पुन्हा एकदा चांगला चेंडू. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी राहिली आहे. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. खोलात टाकलेला चेंडू होता. खेळावा की फक्त सोडून द्यावा या विचारामध्ये आपल्याला प्रकाशला पाहायला मिळालं. परंतु अजून एक दर्जेदार चेंडू हाताळताना आपल्याला ऋतिकला पाहायला मिळतोय. धावफलकावरती सध्या 6 धावसंख्या धावफलकावरती लागल्यात. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. पहिलं षटक खऱ्या अर्थानं विशालने फेकलं होतं. त्याच्यानंतर ऋतिक सुद्धा त्याच्याच पावलांवरती चांगलं गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. प्रकाश फुल टॉस चेंडू होता. फुल टू टोल वसूल. यावेळेला दे धक्का, ले छक्का. षटकार ठोकलाय. फुल टॉस बॉल होता. फुल टू टोळ वसूल केला. मिड विकेटच्या डोक्यावरून हा फेकून दिलाय षटकार. अप्रतिम फलंदाजी राहिली आहे प्रकाशची सुद्धा. या षटकाराच्या साह्याने धावफलकावरती 12 लागल्यात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ऋतिक वरती या जोरदार हल्ला. तिसरा चेंडूची डिलिव्हरी होती. पुन्हा एकदा तीच लाईन, तीच दिशा आणि पंचांकडून बीमर घोषित केला जातोय. हा चेंडू फरार झालाय. मिळतील धावा 4 प्लस सिंगल म्हणजे 5 धावसंख्या आता मात्र तुम्हाला स्कोरबोर्डवरती ॲड होताना दिसेल. हा चेंडू फ्री हिट जरूर पाहायला मिळेल. थोडंसं नियंत्रण ढासळलंय गोलंदाजाच्या माध्यमातून, कारण षटकार लागल्यानंतर पुन्हा एकदा काहीतरी नवीन करण्याच्या नादामध्ये ऋतिकने पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू फेकलाय. चला वेळ घेऊ नका, विनंती असेल वेळ घेऊ नका. आता 17 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. पहिलं षटक खरं तर विशालने अप्रतिम फेकलं होतं. 5 धावा खर्च करत सिंगल एक महत्वाची विकेट त्यांनी पटकावली होती. परंतु तदनंतर मात्र पहिले 2 चेंडू ऋतिकने अप्रतिम फेकले. तिसऱ्या चेंडूवरती जसा षटकार लागला ना तसं मात्र नंतर मात्र आता मात्र गोलंदाजी ढासळलेली पाहायला मिळतोय. हा पिच चेंडू होता. खेळून काढला मिड विकेट कॉर्नर. आपण बघतो काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. सिंगल तिथे मिळेल. सिंगल डबल एखादा मोठा फटका याच्या साह्यानं धावफलक जरूर हालतं ठेवलं जाते. धावफलक खरं तर सजवलं जातोय असं म्हणावं लागेल. 18 धावसंख्या धावफलकावरती आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. फ्री हिटचा फटका होता परंतु त्यावरती सर्वात जास्त धावा मिळू शकल्या नाही आहेत. सिंगल जरूर आले. क्षेत्ररक्षणामध्ये खूप सारा बदल करत असताना पाहायला मिळतोय. कारण जसं सागर स्ट्रायकिंग एंडला येतो, सागर 360 डिग्रीमध्ये खेळणारा खेळाडू आहे.
तो कोणत्याही क्षणी कुठेही फटके खेळू शकतो. मग आपली बाजू कोणती असेल तिथे क्षेत्ररक्षक पांगवला जातो. यावेळेला स्विच हिट केला जातोय आडव्या बॅटने, आलटी पलटी करत बॉलला फेकून दिलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार. या षटकाराच्या साह्यानं 22 धावसंख्या धावफलकावरती लागले. एक विकेटच्या पतनानंतर चौकाराच्या साह्यानं स्वारी आडव्या बॅटने खेळलेला फटका होता. तदनंतर पुन्हा एकदा सज्ज व पुन्हा एकदा नियंत्रण ढासळलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. येस, पुन्हा एकदा हा चेंडू बाईच्या स्वरूपामध्ये चौकार पाहायला मिळाला आणि 4 धावा इथं पूर्ण होत्या. धावफलकावरती सध्या धावा लागल्यात त्या म्हणजे 26. मोठी धावसंख्या आकार घेत असताना पाहतोय. सुरुवातीचे 2 चेंडू अप्रतिम राहिले होते ऋतिकचे, परंतु नंतर मात्र थोडीशी ढासळलेली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 26 धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे. येणारे अजूनही 2 षटक बाकी आहेत. खारसापोली टीम खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजीचा भरणा असलेला ही टीम आहे, परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजी थोडीशी भरकटलेली पाहायला मिळतोय. विशेष करून दुसऱ्या षटकामध्ये पहिलं षटक नावावरती राहिलं होतं खरं तर खारसापोली टीमच्या, पण तदनंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजाने आपला वर्चस्व गाजवलं, निर्वादपणे वर्चस्व. विशेष करून प्रकाशने तिथे हात खोललं होतं, कारण प्रकाशच्या बॅटमधून षटकार आणि चौकार आलं. तदनंतर थोडंसं बोद्रेशन क्रिएट होत असताना ऋतिकवरती पाहायला मिळालं. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती लागले सध्याच्या घडीला 26. षटक क्रमांक 3 अगदी वाशी एंड करून घेऊन येत असताना उत्कर्ष गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. समोर आहे यावेळेला बघतोय आपण प्रकाशला. प्रकाशच्या बॅटमधून षटकार आणि चौकार आलाय. तो स्ट्रायकिंग एंड मध्ये आहे सध्या. चला, तिसऱ्या षटकाला इथे प्रारंभ होतोय. तिसरं षटक हा पिच डिलिव्हरी पूल करण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त उसली मात्र फलंदाजाला समजू शकले नाहीये. चेंडू डॉट आलाय. सुरुवात खूप चांगली झाली आहे. अशाच प्रकारची सुरुवात अपेक्षित आहे, कारण धावसंख्येला आला घालायचा आहे. दुसऱ्या षटकामध्ये खूप सारी मोठी धावसंख्या लई लूट झाली होती ऋतिकच्या माध्यमातून. उत्कर्ष गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा डॉट चेंडू नंतर यावेळेचा बॉल होता स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डला क्लिअर करत बॉल मागे चाललाय. शॉर्ट स्केलरमध्ये क्षेत्ररक्षक करण्यात आलंय. चेंडूला सिंगल तिथे कंप्लीट झाली आहे. तिसऱ्या षटकातील हा दुसरा चेंडू डिलिव्हर केला होता उत्कर्षने. सागरसाठी आता मात्र क्षेत्ररक्षण पांगवलं जातोय. वाईडिश लॉंग ऑन आहे. मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग मध्ये ऑन साईडला क्षेत्ररक्षक लावण्यात आलेला आहे. उत्कर्ष वन्स अगेन. यावेळेचा बॉल खोलत टाकला होता, खोदून काढावा लागलाय. अलॉंग द कार्पेट शॉट मिड विकेटच्या रिचर मध्ये बॉल मागे चाललाय. पकडी आणि फेकी करीपर्यंत तिथेही सिंगल पूर्ण केली जातोय. हे सिंगलच्या साह्याने धावफलकावरती सध्या 28 धावसंख्या धावफलकावरती लागेल. 28. तिसऱ्या षटकाला मध्यंतरीपर्यंत आपण बघतोय. चांगलं षटक हाताळत असताना ऋतिकला पाहतोय आपण. यावेळेचा बॉल अगदी वेगवान गोलंदाजी होत असताना बघतोय आपण. फास्ट अँड फ्युरियस चेंडू. तिसऱ्या षटकावरती आपला दबदबा निर्माण करायला उत्कर्षने सुरुवात केली. दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी बॅकफुटला जाणारा
खारसापोली टीम आता हळूहळू पुन्हा एकदा कमबॅक करत असताना पाहायला मिळतो. विशेष करून सागरला नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवण्यात आलेलं आहे, ही महत्त्वाची बाब आहे. प्रकाशसुद्धा विध्वंसक फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून सुद्धा षटकार आणि चौकार जरूर आलाय, परंतु आता मात्र त्याला बीट करत असताना गोलंदाजी. चांगला चेंडू, परंतु उसळलेल्या चेंडूला उसळी दिली आहे, यावेळेस मात्र ठोकलाय प्रकाश. A1 ब्रँडेड षटकार. थर्टी 34 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. या षटकारासाठी थोडा वेळ जाऊन दिला, थांबून राहिला, वेट अँड वॉचचा वापर केला, अखूट टप्प्याचा बॉल मिळाला, त्याला फेकून दिलंय. हा क्रिकेट राहिलाय. योग्य वेळेची वाट पाहत असताना पाहायला मिळाला. आउटसाइड द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. दंडात्मक कारवाई पंचाच्या वतीने वाईट घोषित करण्यात आलेला आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये होईल वाढ. 35 धावसंख्या धावफलकावरती येतोय. पुन्हा एकदा दिशाहीन मारा दशा झालेली आहे मी म्हणावं लागेल, कारण सुरुवातीचे 2 ते 3 चेंडू अप्रतिम फेकल्यानंतर मात्र षटकार लागला. जसं षटकार लागला तसं मात्र काहीतरी नवीन करण्याच्या नादामध्ये आता गोलंदाजाला मात्र सूर गवसत नाही आहे, आणि तो मात्र मोठ्या फटक्यापासून वाचण्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतोय. लगातारचे 2 चेंडू अवांतरित आलेले आहेत. एक्स्ट्रामध्ये वाढ होत चाललेली आहे. 36 धावसंख्या धावफलकावरती आली. एक मोहरा बाद झालाय, पण तदनंतर मात्र सेटल इन झालेत. म्हणजे प्रकाश आणि त्यानंतर सागर पाहिलं तर सेटल इन झाले, कारण तिसऱ्या षटकचा मध्यंतरापर्यंत चाललेला हा खेळ आहे. फुलटॉस चेंडू, अशा प्रकारच्या चेंडूला प्रकाश सोडणार नाहीये, आणि अजून एक येतोय, दे धक्का आणि ले छक्का. .42 42 धावसंख्या 42 धावसंख्या लागल्या. या षटकाराच्या साह्यानं 42 धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांचा खेळ इथं समाप्त झालाय. शेवटला षटक येणं बाकी आहे. मोठी धावसंख्या इथून उभारत असताना श्रीराम बलवली संघ आपल्या तुम्हाला पाहायला मिळतोय. जिथे प्रकाश सुद्धा थांबला होता, तोच प्रकाश आता दहाडत असताना मैदानावरती पाहायला मिळतोय. सागरला नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबून दिलं होतं, परंतु प्रकाश पण कुठे कमी नाहीये हे दाखवून दिले आहे. या षटकामध्ये 2 षटकार लागले. नवीन गोलंदाज संकेतच्या हातामध्ये चेंडू सावरलेला आहे, विसावलेला आहे, परंतु सागरसारखा अजूनही खेळाडू मैदानावरती आहे. प्रकाश आणि सागर ही जोडी चांगली बिल्डअप करत असताना धावसंख्या पाहतोय आपण. एक चांगली पार्टनरशिप इथून मोठी होतोय. ही पार्टनरशिपला थोडंसं थांबवणं गरजेचं असणार आहे, ते म्हणजे खारसावली टीमला. त्यासाठी वेगळा विचार करावा लागेल. असा गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज आता आपल्या गोलंदाजी मार्कवर घेऊन यावा लागणार आहे. दिव एंड कडून आता मात्र गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. 42 धावसंख्या खरं तर ही मोठी धावसंख्या आहे, परंतु इथून सुद्धा या धावसंख्येला आला घालणं अत्यंत गरजेचं असणार आहे. भैरवीचं षटक घेऊन संकेतच्या हातामध्ये चेंडू आहे, डेथ ओव्हर, आणि खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर टोटल अगदी सेट करणारा हा षटक असणार आहे. यावेळेचा बॉल फास्ट अँड फ्युरियस, मात्र इथून मात्र विकेट किपर आणि लॉंग स्टॉप रिजन मधून बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार चौकार.
बाईच्या स्वरूपामध्ये मिळाला चौकार आहे. आता धावसंख्या कुठून कशी येऊ दे महत्वाची असणार आहे. चौकार आलाय. 46 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. चेंडू खूप सुरेख होता, परंतु वेग ही तेवढाच महत्वाचा होता. हाफिज डिलिव्हरी होती, पुल करण्याचा प्रयत्न झाला, बॉल बॅटच्या अगदी टो एंडला लागला, तिथेच विसावला. खूप वेळ चेंडू तिथेच नाचला आणि तिथेच थांबलेला आहे. डॉट चेंडू आलेला आहे. थोडंसं आत्मविश्वासामध्ये संकेतचं वाढ जरूर होईल, कारण पहिला चेंडू चौकार गेल्यानंतर दुसरा चेंडू डॉट आलाय. येणारे 4 चेंडूंची डिलिव्हरी अजूनही बाकी असणार आहे. सुरुवातीला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यस, ओव्हर स्टेपचा इथे मात्र नो चेंडू येतोय. 1 धावांमध्ये जरूर एक्स्ट्रामध्ये वाढ होईल. सत्तेचाळीस धावसंख्या धावफलकावरती लागल्या. फ्री हिटचा फटका आहे. उघडे डोले बघा नीट. चेंडू आहे फ्री हिट. मारील का एखादा मोठा हिट? येस, आलाय आलाय आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. फ्री हिटचा फटका होता. वा, वाट थ्रो यार, खूप सुरेख राहिले. सिंगल तिथे कंप्लीट होईल. एकोणपन्नास धावसंख्या धावफलकावरती. 48 लॉस ऑफ 1 विकेट. हा पिच बॉल पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल आणि संपला यावेळेस मात्र प्रकाशचा खेळ. वर 2 अशी सध्याची स्थिती श्रीराम बनवली संघाची पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज दाखल झालाय, गोट्या. नाही, गोट्यासारखे अनेक खेळाडू आहेत. गोट्या नावाचे अनेक खेळाडू पाहायला मिळत आहेत. चला, विनंती असेल चालू करून घ्या. आडव्या बॅटने बॉल हॅमर केलाय. बॉल हवेमध्ये आहे. तिथून सुद्धा लगातारचा दुसरा. गोट्या सुद्धा आल्या पावली माघारी जातोय. ऋतिकचा खरोखर सुंदर सुरेख षटक पाहायला मिळतोय. वरती 3 अशी सध्याची स्थिती आहे. परंतु पाहिलं ना तर सागर सारखा खेळाडूला नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवण्यात आलेला आहे. ही महत्वाची बाजू आपल्याला सातत्यानं सांगावी जरूर लागणार आहे. खारसापोली टीम, खारसाली टीमकडून संकेतच्या हातामध्ये असलेला चेंडू कमबॅक करून देणारा हा षटक जरूर पाहायला मिळाला आहे. येणारे काही चेंडू जरूर शिल्लक असणार आहेत, परंतु नवीन फलंदाज रुपेश ऑन स्ट्राईक आहे. चेंडू हॅमर करण्याचा प्रयत्न झाला. रनआउटची विकेट. माघारी जावं लागेल रुपेशला. मॅच इथे संपली आहे. 4 षटकांचा इथे खेळ संपलाय. 48 धावसंख्या धावफलकावरती आहे. सागर 11 चेंडूंमध्ये 12 धावसंख्या देत मात्र अजून मैदानावरती जरूर जिवंत आहे, परंतु धावफलकावरती सध्या लागल्यात 49 धावांची नितांत गरज. या येणाऱ्या 4 षटकांसाठी आवाजामध्ये करूया बदल. विनंती करतो परमेश पाटील सरांना. सो प्लीज कंटिन्यू.
पब बलवलीचा जो 12th मॅन होता खरं तर तो किटमध्ये नाही आहे, अर्थातच शूज नाही आहेत, त्यामुळे त्यांना 2 रनची पॅनल्टी या ठिकाणी जरूर देण्यात येईल आणि टार्गेटमधून 2 रन्स आता या ठिकाणी आपण कमी करतो. जे टार्गेट होतं 49 धाब्याचं ते आता टार्गेट मात्र 47 धावसंख्येचं आपण पाहणार आहोत. चला 47 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी जरूर आपण पाहणार आहोत. मी विनंती करेल गावदेवी खारसापोली संघाला आपण त्वरितच फलंदाज पाठवायचे आहेत. चला फलंदाज पाठवा आपण खारसापोली संघ. चला घाई करा आपण प्लीज, विनंती करतो आम्ही वारंवार. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या बलवली संघाला आमची विनंती असेल. बॅट्समन पाठवा खारसापोली संघ. अरे काय आम्हाला पण जायचं आहे. काय तुम्ही झोपशिव रे. आम्हाला जायचं आहे. मग काय येडा आहे का आम्ही इथं बसायला? नाही तर तुम्हीच कमेंट करा, आम्ही जातो घरी. टाइमपास आला यार, मजा वाटते तुम्हाला. प्रत्येक वेळी टाइमपास. तुम्ही खेळायला नाही तर जिंकायला तर हारा, आम्हाला काय घेऊन देणार नाही. काय घेऊन देणार नाही यार असला फालतू असं करा. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बलोली संघाला आमची विनंती असेल. चला फलंदाज आपण लवकरात लवकर दाखल व्हा. 47 धाव संख्येचं लक्ष या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. चला आणखीन एक चेंडू द्या. बॉल दे बाबा, हे बॉल दे. बॉल दे बॉल दे बॉल दे बॉल दे बॉल दे. चला चेंडू देसा अजून एक. चला विशाल फार वेल होतोय मित्रा प्लीज. स्ट्राइक गोलंदाज पहिल्या षटकासाठी सागरला जरूर आपण पाहतोय. 47 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. टाइम अलर्ट असेल पहा बलवली संघाला आमची विनंती असेल. 20 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे आणि या 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करू. टाइम अलर्ट असेल. चला पंच आपण टाइम सेट करा. द गेम ऑन. संकेत आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर खरं तर पाहायला मिळतात. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी लॉंग ऑफ
आणि काऊ कॉर्नर क्षेत्रात खरं तर हे दोन खेळाडू. हो, पहिला चेंडू लॉफ करत असताना एलिव्हेशन, पॉवर, डिस्टन्स सर्व काही पहिल्या चेंडूवरती आलाय हा षटकार. स्वैग से करेंगे सबका स्वागत, भव्य स्वागत. 6 धावेने खरं तर स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलंय. संकेत या खेळाडूला खरं तर आपण पाहतोय प्रतिभावान, गुणवान खेळाडू म्हणून खरं तर त्याची ओळख राहिली आहे. नेक्स्ट बॉल अलाउंड द कार्पेट, एक्स्ट्रा कव्हरला बीट करत असताना डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑफ वरून खरं तर क्षेत्ररक्षक वेगाने आला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये डीपला चेंडू फील करण्यात यश आलं. रन्स आल्या 2. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत 8 ऑन दी बोर्ड. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. 47 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. पहिलं षटक सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. सर्कलच्या आतमध्ये खरं तर पॉइंट कव्हर मिड ऑफला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. ओ, फुल टॉचा आहे. पॅडल स्वीपचा फटका. 1 बाउन्स की मग हा षटकार. चला, सरळ रोप वरती चेंडू धडकलाय आणि हा षटकार आलाय. खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. खराब चेंडू होता सागर पाटीलचा. फुलटॉस वरती ते आक्रमण पाहायला मिळालं आणि फुलटॉस वरती फुल टोल वसूल करत असताना या 6 धावा आपण पाहिला. धावसंख्या 14 स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. जो रिक्वायर्ड रन रेट आहे प्रति षटक त्याही पेक्षा अधिक रन्स खरं तर आपण पाहतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 चेंडूमध्ये 14 रन्स आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हाताने चेंडूला ढकललंय. फक्त धावबाची संधी होती परंतु एक सिंगल रन्स मिळाली. एका धाव्याच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील 15. नवी मुंबई पोलीस दलामध्ये ज्याची निवड झाली विशालसाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या. बरेच वर्ष क्रिकेट पासून खरं तर जो दूर राहिलाय आणि खरं तर तब्बल 2 वर्षानंतर कमबॅक करत असताना विशाल म्हात्रेला आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. वाशी एंड कडून सागर. ओ, खोलात टाकण्याचा प्रयत्न. वाईट यॉर्कर यशस्वी राहिलाय. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या 15 जरूर आपण पाहतोय. 47 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. 15 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहतोय. हो, बॅटची कडा घेत यष्टीरक्षकाकडे चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. षटक संपले पहिलं. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 15 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. अंतिम षटकातील 3 चेंडूंचा जर का आपण विचार केला तर फक्त सिंगल रन्स आली. 5 मिनिटांच्या आतमध्ये एक षटक संपलेलं आहे. चला, उर्वरित 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं कंप्लीट करायचे आहेत. पण मॅच इम्पॉर्टंट आहे आम्हाला ठाऊक आहे परंतु आम्ही दोन्ही संघांना विनंती करतोय आपण अधिकचा वेळ घेऊ नका. चला, प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंगची गरज नाही आहे. चला, पंचांना विनंती आहे. चला, आपण त्यांना वॉर्न करा तुम्ही. चला, संजय डंगर सरांना आम्ही विनंती करतोय. अनंत नंतर आमची विनंती असेल लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा लावून घ्या. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्यात 15. येणारे चेंडू बाकी असतील 18. रन्स करायच्यात 32. 18 चेंडू 32 समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहणार आहोत. प्रति षटक
10 पेक्षा खरं तर एक्स्ट्रा रन्स काही करावे लागतील. सेकंड ओव्हरसाठी मितेशला जरूर आपण पाहतोय. चला थोडी घाई करा, आम्ही वारंवार तुम्हाला सूचित करू. पंचांना देखील आमची विनंती असेल, टाइम अलर्ट आहे, प्लीज आपण तो मेसेज त्यांना द्या. पहिलं षटक अगदी वेळेत संपन्न झालंय. दुसऱ्या षटकासाठी दिव एन कडून मितेश बैठक मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे चेंडू मात्र चाललाय, सीमा पार, चौकार. चला आमचे व्हॅलेंटर्स गावदेवी दीवचे जे सदस्य आहेत त्यांना मी विनंती करतो, जरा आपण सीमारेषेलगत जा, चेंडू येण्यासाठी थोडा विलंब होतोय. चला संगम आपल्या समर्थकांना पाठवा आपण. चला थोडा विलंब होतोय, विनंती असेल थोडं आपण सहकार्य करा. नेक्स्ट बॉल वरती हलक्या त्याने चेंडूला फक्त पुश केलंय गली क्षेत्राकडे. रन्स आली एक सिंगल. धावसंख्या 20 ऑन दी बोर्ड. 20 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. अद्याप 27ची आवश्यकता असेल. चेंडूंचा जर का आपण विचार केला तर 16 चेंडू आणि 27 धावसंख्येचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अधिकचा वेळ घेत आहे आपण. आम्ही वारंवार विनंती करतोय सर्व संघांना, सर्व खेळाडूंना, प्रोफेशनल खेळाडू आज तुम्ही सर्व. रात्रीचे 5 वाजून गेलेले आहेत, अद्याप एक सामना पेंडिंग आहे. फुलटॉस चेंडू आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. रन्स आल्या एकूण 2 धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 22 रन्स धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. संकेत म्हात्रे, विशाल म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. आजच्या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील अंतिम लढत आणि तदनंतर क्वालिफायर मॅच आपण पाहणार आहोत. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक तिकडे आहे. सागर कोणत्या प्रकारची चूक करणार नाहीये. फर्स्ट विकेट डाऊन. विशाल म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज बाद झाला विशाल आणि तदनंतर महेश या खेळाडूला 3ऱ्या क्रमांकावरती जरूर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. इक्वेशनचा जर का आपण विचार केला तर 14 चेंडू आणि रन्स करायचे आहेत 25. 14 चेंडू आणि 25 धाव संख्येची आवश्यकता. आणि पाठीमागून आवाज आला की फक्त 2 मोठे स्ट्रोक्स खेळायचे आहेत. राईट अमोर द विकेटनी गोलंदाज मितेश. स्विच हिट मारण्याचा प्रयत्न, पायावरती आदललाय, सिंगलचा शोधात त्या ठिकाणी आहे. रन्स आली एक. सिंगल रन्स या ठिकाणी जरूर मिळेल. धावसंख्या 23. लॉस ऑफ 1 विकेट. लेग बाईटच्या स्वरूपाने मिळालेली एक सिंगल रन्स. या षटकातील शेवटचा चेंडू जरूर आपण पाहणार आहोत. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 15 आल्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती चौकार आला आणि तदनंतर पुढच्या 4 चेंडूंमध्ये रन्स आल्या फक्त 4 आणि त्यात एक विकेट देखील गमावली विशाल म्हात्रेची. रजनी क्रिकेटची स्पर्धा गावदेवी चषक 2026 आयोजन आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू आहे, पॅडल स्वीपचा फटका, स्क्वेअर लेग पंचांना बीट करत असताना चेंडू निघाला. कर्जत कसारा, नशिबाची साथ, लक फॅक्टर, ये दिल मांगे मोर, वेलकम फोर.
खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 27 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू बाकी असतील 12 रन्स करायच्यात. 12 चेंडूमध्ये 20 प्रति षटक 10च्या सरासरीने खरं तर या रन्स कराव्या लागतील. चला पंच आपण पुन्हा एकदा वॉर्न करा प्लीज. तर फक्त तुमच्याकडे 4 मिनिटांचा अवधी आहे. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला 1 षटक कंप्लीट करायचं आहे. वारंवार आम्ही विनंती करतोय की वेळेचं थोडंसं बंधन आहे. तिसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला प्राचारण केलं जाईल, कोणत्या गोलंदाजावरती भरोसा दाखवतील बलवलीचा कॅप्टन, हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं. आणि गोलंदाज आलाय साहिल. साहिल या गोलंदाजाला जरूर आपण पाहतोय. 2 षटक आणि विजयासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता. 27 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाज साहिल आणि ह्या पहिल्या चेंडूचा सामना करेल फलंदाज महेश. राईट आर्म ओव्हर द विकेटनी गोलंदाजी करत असताना समोरला चेंडू वेगावरती स्वार होत असताना कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू जरूर आपण पाहतोय. 11 चेंडू 20चं समीकरण. येणारे 11 बॉल रन्स करायच्यात 20. 11 चेंडू 20चं समीकरण. कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फटका फसला. कॅच अँड बॉलचा चान्स. गोलंदाज इंटरेस्टेड. नेक्स्ट बॉल वरती मिळाली विकेट. महेश बॅक टू द पॅव्हलियन. संगम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अमोल पाटील हा खेळाडूला जरूर आपण पाहतो. लेफ्ट हँडेड बॅट्समन. रोहित शर्माचा बिग फॅन. अमोलला जरूर आपण पाहतोय. एका बाजूने अमोल आणि त्याच्या सोबत संकेत. खरं तर संकेतला जितके चेंडू खेळण्याची संधी मिळेल तितके पर्सेंटेज वाढतील विजयाचे टीम गावदेवी खारसापोलीचे. तिसऱ्या षटकाचा जर का आपण विचार केला तर 2 चेंडूंमध्ये एकही रन्स आली नाहीये. 1 विकेट जरूर मिळाला साहिलला. पहिला चेंडू डॉट बॉल, तदनंतर मिळालेली विकेट. चौथ्या क्रमांकावरती अमोल पाटील. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. आणखीन एक डॉट बॉल. कमालीचं कमबॅक. मागच्या 3 चेंडूंवरती एकही रन्स आली नाहीये. आता समीकरण बदलेल. चेंडू बाकी असतील 9. रन्स करायच्यात 20. 9 चेंडू 20चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. जबरदस्त लढाई मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा जरूर पाहायला मिळेल. बॅटची कडा घेत पाठीमागे चेंडू निघालाय. फिल्डर त्या ठिकाणी असेल. आणखीन एक धक्का. अमोल पाटील बॅक टू द पॅव्हलियन. आणखीन एक विकेट गमावलंय. पण आपल्या टीम मधला सर्वोत्कृष्ट खेळाडू जर का विकेट वरती असताना तुम्हाला मोठे स्ट्रोक्स खेळण्याची गरजच नाहीये. वारंवार आपण सांगतोय. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण हाच सल्ला दिला होता. आज देखील आपण तेच सांगतोय. मैदानाच्या आतमध्ये संकेत कमालीची बॅटिंग करतोय,
परंतु संकेतला स्ट्राईक मात्र मिळत नाहीये. प्रत्येक खेळाडूला सिक्सर मारायचा, प्रत्येक खेळाडूला हिरो व्हायचा, परंतु सामना जिंकणं हा अतिशय महत्वाचा. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उत्कर्ष म्हात्रे. आता चेंडू बाकी असतील 8 रन्स करायच्यात 20. 8 चेंडू 20 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सामना आता जड होत असताना खार सापोलीच्या बाजूने जर का आपण विचार केला तर चांगला फटका इनफिल्डला कव्हर करत असताना डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 बाउन्स चेंडूला फील केलं जाईल, रन्स येईल, एक सिंगल. बऱ्याच अवधीनंतर एक सिंगल रन्स आपण पाहतोय. 7 मध्ये करायच्यात 19. 7 चेंडू 19 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. जरूर आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती संकेत म्हात्रे हा खेळाडू आहे. 7 मध्ये 19. आता तूच काहीतरी कर भावा, असंच काहीसं म्हणत असतील खार सापोलीचे समर्थक. हो, चांगला स्टिअर केलाय, दिशा दिलाय, कमालीचा फटका. शॉर्ट थर्डला बीट करत चेंडू निघाला थर्ड मॅनला, सीमा पार, चौकार. चला, प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग नको आहे. पहा, आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करतोय, दिलेल्या वेळेत षटक कंप्लीट होत आहेत, परंतु तुम्ही अधिकचा वेळ घेऊ नका. मॅच इम्पॉर्टंट आहे, आम्हाला ठाऊक आहे. चला सागर पाटील, आपण सिनियर खेळाडू आहात, तुमच्याकडे तो अनुभव आहे मोठ्या स्पर्धांचा. अंतिम षटकासाठी गोलंदाज प्रकाश पाटील. येणारे चेंडू बाकी असतील 6 रन्स करायचे आहेत. 15. 6 चेंडू 15चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. मागच्या षटकाचा जर का आपण विचार केला तर अवघ्या 5 रन्स आल्या आणि ते देखील लास्ट बॉल वरती आलेला चौकार. 6 चेंडू आणि 15चं समीकरण या मॅच मध्ये जरूर आपण पाहतोय. विजेता संघ आजच्या रात्रीतील अंतिम लढत अर्थातच खारपाडा 11 टीमच्या अगेन्स्ट लढताना पाहायला मिळेल. क्वालिफायरची ती मॅच 3 षटकांची लढत आपण पाहणार आहोत. हो, फिरून खेळण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे, सिंगल रन्स मिळाली. 5 चेंडू 14ची आवश्यकता. 5 चेंडू 14 रन्स करायचे आहेत, विश्वास दाखवावा लागेल. येणारे 5 चेंडू अतिशय क्रुशल असतील, अतिशय महत्वाचे असतील टीम गावदेवी खार सापोली टीम साठी. तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक थोडी कमी मिळाली संकेतला. फक्त 1 चेंडू खेळला तो आणि त्या देखील चेंडूवरती चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. 5 चेंडू 14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. इम्पॉर्टंट मॅच, इम्पॉर्टंट काही चेंडू असतील. चला, विनंती आहे सागर प्लीज, आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करतोय. पाच चेंडू आणि 14चं समीकरण. हो, खोलात टाकलाय, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल. संकेत निघालाय, मिसफील्ड आणि तदनंतर रन्स आल्या 2. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळते. 35 ऑन दी बोर्ड. 4 चेंडू आणि 12चं समीकरण. एक षटकार, एखादा षटकार खर तर मॅचचं चित्र बदलून देऊ शकतोय. चार चेंडू आणि 12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. इम्पॉर्टंट मॅच, अतितटीचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळतोय. हो, फुलटॉस आहे, बैठक स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल त्या ठिकाणी
आणि सेकंड त्या ठिकाणी मिळेल की नाही आहे, परंतु सिंगल तर मिळाले, परंतु स्ट्राईक देखील मिळाले आहे. संकेतला चला आता ऑन स्ट्राईक ला खेळाडू बाद झालाय की नाही ते आपण पाहूया. खेळाडू रनआउट आहे की नाही ते फक्त पाहायचं आहे ना. चला बलवलीच्या खेळाडूंना विनंती, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बलवलीच्या खेळाडूंना विनंती असेल, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. खेळाडू सुरक्षित असेल. दुसऱ्या रन साठी खेळाडू धावबाद आहे. नॉन स्ट्रायकरला खेळाडू जो जात होता, यस उत्कर्ष आउट असेल. यष्टेक्षकाच्या हातातून चेंडू निसटला आणि तदनंतर दुसरी रन्स घेण्याचा प्रयत्न. खेळाडू नॉन स्ट्रायकरचा बाद असेल, ऑन स्ट्राईक वरती संकेत असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या बलवली संघ आपण प्लीज. पहा तिसऱ्या पंचांनी देखील हे पाहिलंय ऑन स्क्रीन वरती आणि चौथे पंच देखील आहेत. सिंगल रन्स मिळाली आणि तदनंतर आता इक्वेशनचा जर का आपण विचार केला तर चेंडू बाकी असतील 3 आणि रन्स करायच्यात 11. नवीन फलंदाज कुणाल म्हात्रे या खेळाडूला जरूर आपण पाहतोय. 3 चेंडू आणि 11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. तीन चेंडू आणि 11चं हे समीकरण काय घडेल या मॅच मध्ये. खरं तर सर्वांच्याच नजरा खरं तर या मॅच वरती असतील. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये श्रीराम बलवली आणि त्यांना फाईट करत असताना गावदेवी खारसापोली. गोलंदाज प्रकाश पाटील. हो चांगला चेंडू आहे, राईज झाला. इट्स अ वाईड बॉल. इट्स अ वाईड बॉल. सो नो एक्सक्यूज प्लीज. चला वाईड साठी DRS नाही आहे. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय अंतिम असेल, तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. चला नो एक्सक्यूज प्लीज. पहा एकच लाईन आहे, शफलला लाईन नाही आहे. चला नो एक्सक्यूज प्लीज. चला प्लीज बलवली संघाला आमची विनंती असेल. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. आयोजकांच्या वतीने खतरा निर्णय जो आलेला आहे, इट्स अ वाईड बॉल. चला अधिकचा वेळ घेऊ नका, आपण वाईड चेंडू या ठिकाणी जरूर असेल. 3 चेंडूंचा खेळ आता बाकी असेल. 3 चेंडू मध्ये रन्स करायचे आहेत 10. चला ऑन स्क्रीन वरती देखील आम्ही पाहिलेलं आणि वाईड बॉल आहे.
चला लाईनच्या बाहेर चेंडू आहे. इट्स अ वाईड बॉल. 3 चेंडू आणि 10 धावसंख्येचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर असेल. चला ऑफिशियली तिसऱ्या पंचांनी देखील पाहिलंय, सो नो एक्सक्यूज. 3 चेंडू आणि 10चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक वरती संकेत म्हात्रे. खोलात टाकण्याचा प्रयत्न, स्टेट हिट, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल, संकेत निघाला, कुणाल पोहोचलाय आणि संकेत देखील पोहोचलाय. आता 2 बॉल मध्ये रन्स करायचे आहेत. 8 2 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता असेल. दोन चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. खर तर भरपूर उशीर होतो या मॅचला. आम्ही वारंवार सर्वांना विनंती करतोय, कारण की सकाळचे जवळपास 5:30 वाजलेत. सर्वांना जॉबसाठी देखील जायचं आहे. अजून आणखीन एक मॅच बाकी आहे. 2 चेंडू आणि 8ची आवश्यकता. महत्वाचा चेंडू वरती लॉफ करत असताना त्या ठिकाणी हा झेल मात्र पकडला गेलाय आणि खेळाडू बाद होईल. संकेत म्हात्रे बॅक टू द पॅव्हलियन. लास्ट बॉल वरती रन्स करायच्यात 8. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. 8 धावसंख्येची आवश्यकता असेल गावदेवी खारसा पोलीस संघाला. वेल प्लेड संकेत. एक तर्फी झुंज खर तर देत असताना फटका देखील तितकाच ताकदीचा होता, परंतु त्या ठिकाणी उत्कृष्ट झेल पकडला ब्लॅक स्क्रीनच्या समोर. आणि तदनंतर आता मात्र इक्वेशन बदललंय. लास्ट बॉल वरती रन्स करायच्यात 8. गोलंदाज प्रकाशला जरूर आपण पाहतोय. नवीन खेळाडू ऋतिक म्हात्रे. लास्ट बॉल 8ची गरज. एखादा चमत्कार घडेल का? ओ फटका लाजवाब, क्या बात है. हा चेंडू जरूर चाललाय सीमा पार, परंतु 2 धावेने खरतर पराभव मात्र या ठिकाणी जरूर पत्करावा लागेल खारसापोली टीमला. परंतु पराभवाची देखील चर्चा राहील. वेल प्लेड बलवली टीम हा सामना जिंकलाय. आणि आता मात्र आजच्या रात्रीतील अंतिम लढत खारपाडा 11 आणि बलवली कॅप्टन. चला या टॉसला